एक ब्लॉग बनवतो आहे. ब्रिदिंग कशी शिकवायची होती हे काल तुम्हाला सांगितलेलं होतं. कशी शिकवतो ते बघा आज. तोंडाने श्वास घ्यायचा, नाकाने श्वास सोडून द्यायचा. पाण्याच्या आतमध्ये जाऊन नाकाने श्वास सोडून द्यायचा. तर त्याचा एक प्रक्रिया आहे. तुम्ही जर का तोंडाने ब्रीथ घेतली तर होल्ड इथे करायचं चेस्टमध्ये, आणि जेव्हा तुम्ही पाण्यात जाणार तेव्हा नाकाने सोडून द्यायचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे स्विमिंगच्या बेसिकमध्ये. हा जो बेसिकचा जो टप्पा पहिला असतो हा महत्त्वाचा आहे. कधी कधी कोणाला जमत नाही, आणि ह्या गोष्टीप्रमाणे तुम्ही जेव्हा स्विमिंग प्रॉपर शिकतात तर तुम्हाला कधी तोंडाने श्वास घ्यायला लागतो. तो नाही होण्यासाठी तुम्ही तोंडाने श्वास घेऊन नाकाने सोडायचा हे पहिला तुम्ही ट्राय करा. त्यामुळे तुम्ही एक ट्रेनरची हेल्प घ्या. ओके, त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर बेसिक स्विमिंग शिकता येईल. ओके, तुम्हाला पुढच्या ब्लॉगला मी तुम्हाला फ्रीस्टाईलचे किकिंग ही शिकवणार आहे. ओके, तर आजचा ब्लॉग इथेच मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.